काम करतोय, साठी नाही म्हणत, त्यांच्या सोबत काम करत असेल तर त्याचं ग्रॅटिट्यूड काय माहितीये की देवा मी न मागता आणि काही न करता तू मला हात पाय डोळे सगळे दिलेत, तर मी सुद्धा तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. निसर्गाला म्हणतोय तर निसर्गाला थँक्यू बोलून म्हणून उपयोग नाही. तर ज्यांना नियतीने काहीच चूक नसताना या नैसर्गिक चांगल्या गोष्टी सुद्धा ज्यांचे हक्क नाकारले, अशांसाठी जर आपण सोबत काम केलं तर आपण एक प्रकारे थँक्यू म्हणतो. सेवा नाही, सेवा ही निस्वार्थ असते. काहीही न घेता जे आपण देतो त्याला सेवा म्हणतात. इथे तर आधीच सगळं घेऊन चुकलोय आपण. वी हॅव टेकन एव्हरीथिंग. आता आपल्याला द्यायचं आहे आणि पाकड्या पाकड्या देऊ नका. कोत्या वृत्तीची माणसं आयुष्यभर कोती राहतात आणि अख्खा देश कोता राहतो. समजतंय? भरभरून. अरे आपली संस्कृती म्हणते अर्धी भाकरी असली ना बॉस तर पाव खा आणि बाजूच्या म्हणजे त्याच्यातला पाव हिस्सा खा आणि बाजूच्या भुकेल्या माणसाला बरोबर पाव हिस्सा द्या. आपला प्रॉब्लेम उलटा झालाय. आपल्याकडे अर्धी आहे, आपण शोधतो दुसरी अर्धी कोणी घेतली बघू बरं. समजतंय? आणि निसर्गाचा आणि धर्माचा सगळ्या नियम आहे बेटा. दिलं की वाढतं, दिलं की मिळतं. किती मिळतं? जेवढं द्याल त्याच्या जास्त पटीत मिळतं. पण मिळण्यासाठी द्यायचं नसतं. तर देणं हा आपला धर्म असतो, ज्याच्यासाठी आपण पृथ्वीवर जन्माला आलेलो असतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रात काय करिअर करायचं करा, पण सातत्याने निस्वार्थपणे कोणासाठी काहीतरी सातत्याने करत राहा. आणि तुमच्यातले 10-15 तरी वेडे झाले पाहिजेत. तुमचे आईवडील नाही ऐकले ना, बाबूजींकडे घेऊन जायचं. त्यांच्यासमोर कोणीच बोलू शकत नाही. तुम्ही वेडे व्हा, असं काहीतरी भन्नाट झोकून द्या आयुष्य. खरंच सांगतो, काहीच कमी पडत नाही. उलट असं कर्तृत्वाने आनंदाने. हे तिघं आम्ही चारींचे इंटरव्ह्यू बघा ना आमचे. काही असा खेद किंवा अशी काही भीती वगैरे, बघू आता काय होतं जगात आयुष्यात काही माहिती नाही, झालं तर झालं, नाहीतर मग आता बघू देवाची कृपा, असा काहीच कार्यक्रम नाही आहे. निर्माण करणार, लात मारणार, तिथून पाणी काढणारा आत्मविश्वास आवडीचं करिअर देतो. लोहिया परिवारामुळे आणि प्रसाददादा चिक्षेमुळे मला हे गाव परिचयाचं आहे. आणि मला या गावात आज यायला मिळालं याचं सगळं श्रेय समर्पण प्रतिष्ठानला जातं आणि अमोल मानकरला जातं. तो अमोल मानकर काय करतात माहिती आहे? रोगट समाज आपला आणि याचं पण दायित्व आपल्यावर आहे. या रोगट समाजामध्ये ज्या महिलांना छळलं जातं घरामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिकलेले लोक छळतात, अशिक्षित लोक छळत नाही. समजतंय? जितके शिकले तेवढे जास्त हुंडे मागतात. समजतंय? भिकार चोट. मजा मारायची तर स्वतःच्या दमावर आणि घामावर मजा मारायची, बायकोच्या बापाच्या पैशावर मजा मारायची नाही. हे सुद्धा अजून आपल्याला समजलेलं नाही. तर अशा छळल्या गेलेल्या महिला बिचारा, त्यांच्यासाठी ते सेंटर चालवतात, त्यांचं पुनर्वसन करतात आणि त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात. इतकं चांगलं काम आहे. ठीक. तर हे असं काहीतरी करून असे 5-10 वेडे पाहिजे इथून की, आणि कोणालाच खायपायचे वांदे पडत नाही. तुम्हाला सांगतो, आमच्यासारख्या अनेक अशा संस्था आहे की त्या एका इंजिनियरला मिळेल इतकं मानधन द्यायला तयार आहे, पण समाजाच्या समस्यांवर पॅशनने काम करायला लोक फार कमी आहेत. दीपस्तंभ ज्या क्षेत्रात काम करतं, तुमच्यापैकी कोणालाही करायचं असेल, यू आर वेलकम. एक पत्रक आहे बाहेर, तुम्हाला ते मिळेल. 2 पुस्तकं आहेत, घेता आली घ्या. एक राजेंद्र भारूडचं आत्मचरित्र आहे, ज्याची मी स्टोरी सांगितली आत्ता, आदिवासी भिल्ल समाजाचा, त्याचं आत्मचरित्र आहे. आणि दुसरं ग्रेट भेट नावाचं पुस्तक आहे, जगातले सर्वोत्तम 25 लोकांच्या स्टोरीज आहेत. आणि तिसरं अभ्यास कसा करावा याचं पुस्तक आहे. त्याच्यावर माझा ईमेल, काय वेबसाईट, फॅनपेज, ते सगळं आहे. कीप इन टच. तुम्हाला कधी आयुष्यात काहीतरी भव्य निर्माण करायचं आहे, हजारो लोक महाराष्ट्रात भारतात काम करतायत, ताकदीने तुमच्या सोबत येतील, तुम्ही त्यांच्या सोबत या. वी आर ऑलवेज विथ यू. मनोज दादाने ताकदीने हे केलं, त्याचंही एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूयात. शेवटची काही मिनिटं तुमची कोणी. आणि थँक्यू सो मच. मीच युथ मिनिस्ट्रीला मी इथे बोलवतोय आणि हा जो विचार या 4 काय रे, तुला स्पर्धा परीक्षा का द्यायच्या आहे, म्हणजे हे क्षेत्र तू का निवडलं ते मला काय सांगते माहितीये? मग दुसरं काय करू म्हटलं. समजतंय? हे असं काहीच करू नका. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमावरून ठरवू नका की या क्षेत्रात जायचं की नाही, त्या कामाच्या वर्क प्रोफाईलवरून ठरवा. आम्ही करिअर काउन्सिलिंगचे शिबिरं घेतो, 3 तास 6 तास 5 दिवसांचे काय काय, ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यात आपण कशासाठी जन्माला आलोय, आपल्यात कोणता राजहंस दडलेला आहे तो शोधायचा असतो.
नाईलाज म्हणून काहीच करू नका, त्याला तरुण नाही म्हणत. जे ठरवेल ते करून दाखवेल. मला हे आवडतं. मनोज दादा म्हटले होते, स्कोप कशातच नसतो यार, स्कोप निर्माण करावा लागतो. स्कोपमुळे तुम्ही एखाद्या क्षेत्राकडे जातात. तसं नाही, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे स्कोप निर्माण झाला पाहिजे, त्याला म्हणतात तरुण. स्पर्धा परीक्षेत कोणी जायचं? 3-4 मुद्दे सांगतो. एक, ज्याला खरंच प्रचंड कष्ट करायचे त्याने स्पर्धा परीक्षा द्या. अधिकाऱ्याला लय कामं राहतात हा. तुम्हाला गैरसमज आहे की तो असा बसतो आणि मग टेन चहा आणा, टेन पाणी आणा आणि मग ती गाडी येते, असं काहीच नसतं. ते पिक्चरमध्ये असतं. प्रचंड काम असतं. 1. 2, तुम्हाला खरंच समाजाच्या छोट्या छोट्या समस्यांबद्दलही अतिशय हृदयामध्ये कणव असेल तर जा बेटा. इतक्या समस्या आहेत आणि त्या तुम्हाला जाणवत आहेत की अरे सुटल्या पाहिजे असं वाटत असेल तर जा. तुम्ही म्हणाल मला कलेक्टर व्हायचं आहे आणि मग माझा तो 4 एकरचा बंगला. तुम्ही पहिल्या दिवशी पोस्टिंगला जाल, म्युन्सिपल कमिशनर म्हणून जाल कदाचित एखाद्या जिल्ह्याचे. तिथे बसल्या बसल्या पहिली समस्या काय येते माहिती आहे? 5 बायका बाटली घेऊन येतात ज्याच्यामध्ये गडूळ पाणी असतं आणि 5 बायका टमरेल घेऊन येतात. तिला सांग टमरेल म्हणजे कुठे गेली? टमरेल म्हणजे 2 नंबरला जाण्यासाठी ते डबं भरून देतात, ठीक आहे. आणि ते तुमच्याकडे येतात, तुम्ही असे बसलेले असतात आणि त्यांच्याकडे पाणी आहे. त्या बायका काय सांगतात माहिती आहे? ओ साहेब हे पिऊन दाखवा. काय सांगता? हे पाणी पिऊन दाखवा. बरोबर पत्रकार आणलेले असतात फोटो काढायला अजून. म्हणजे ते गडूळ पाणी येत आहे आमच्या वस्तीत, हे कधी चांगलं होईल, हे प्या. आणि दुसऱ्या बायका काय सांगतात माहितीये? साहेब हे डबडं घ्या आणि आम्ही जिथे जातो तिथे जाऊन दाखवा. आता तुम्ही मध्यम वर्गीयातले एकदम भारी एसीत राहिलेले आणि तुम्हाला जर वाटत असेल हे करायला मी अधिकारी झालीये, तर तुम्हाला सांगतो हेच करायला अधिकारी व्हायचं असतं. अधिकारी नाही, आपण सेवक असतो तिथे लोकांचे. लोकांनी भरलेल्या पैशावर पगार होतो आपला. इट इज पेड सोशल सर्व्हिस. समजतंय? ज्याला खरंच काहीतरी समस्या सोडवायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, तो 3रा क्रायटेरिया आहे, खूप छान आहे. ज्याचं 40-50 हजारात भागू शकतं त्यानेच अधिकारी व्हा. 40-50 हजार रुपये पगार असतो. ज्याला वाटतं की बस याच्यात तर आपलं छान होईल, बंगला असतो, गाडी असते, सगळं स्वयंपाक करायला असतो, फक्त जीव घालायला लोक नसतात, सगळं काम करणारे लोक असतात आणि 40,000 वरून मिळतात. तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे ऑडी पाहिजे, आपले 5 बंगले पाहिजे आणि आपली इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर बिझनेस करा एथिकली, फार मोठे व्हाल. इकडे येऊ नका. इकडे जर तुम्ही त्या अपेक्षा घेऊन आलात आणि काम सुरू केलं तर काय होईल माहितीये? तुम्ही पहिल्या वर्षापासून शेण खायला सुरुवात कराल. इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी सांगतो, शेण म्हणजे काऊडंग. समजतंय? आता सध्या 50-60% लोक तोच कार्यक्रम करतायत, म्हणून प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. आणि आपण सहन पण करतोय आणि हॅलो आपण सहभागी आहोत. आपल्याला तोंड नाही आहे भ्रष्टाचारावर बोलायला. आपण प्रत्येक आपले मायबाप त्याच्यात सहभागी आहे कधी ना कधी. येते लक्षात? ज्या दिवशी आपलं नुकसान झालं तरी चालेल, चुकीचं काम करणार नाही असं तरुण या देशातला म्हणेल, त्या दिवशी हा देश विकसित होईल. ज्याच्यामध्ये पेशन्स आहेत, 2-3 वर्ष अभ्यास करण्याचा पेशन्स आहे, ज्याला रोज 8 तास अभ्यास करण्याची बैठक आहे किंवा तसं करण्याची इच्छाशक्ती आहे, त्याच व्यक्तीने अधिकारी व्हायला या किंवा परीक्षा द्या. हे घाईत करण्याचं काम नाही. तुम्ही घरी गरीब असा का काही असा, आमच्याकडे फी देऊन शिकणारे पण मुलं आहेत आणि जे गरीब मुलं आहेत त्यांनाही मार्गदर्शन मिळावं म्हणून गुरुकुल नावाचा प्रकल्प आहे. दरवर्षी 200 मुलं महाराष्ट्रभरातून आम्ही निवडून घेतो. त्यांना राहणं खाणं प्रशिक्षण सगळं फ्री असतं आणि ते अधिकारी बनतात, कारण त्यांचा पण हक्क आहे उच्च पदांवर जायचा. सर, शेवटच्या आपण सत्राकडे वळूयात. आयोजकांकडूनही तशी सूचना आली आहे, तर शेवटचा आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? आणि दीपस्तंभच्या आणखी काही, जसं संजीवन हा प्रकल्प आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या आणि आपण पुढे जाऊया. मुझे हमेशा ऐसा लगता है, मूवी का ही डायलॉग है शायद, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. आणि असं काहीतरी मोठं स्वप्न बघा, जे म्हटल्याबरोबर लोकांनी म्हटलं पाहिजे अशक्य आहे.
अशक्य आहे. अशक्य वाटावं असं स्वप्न आपल्याला बघता आलं पाहिजे बॉस. आणि आत्ता तुम्हाला काही येत नसेल, मार्क मिळाले नसतील, चिंता करू नका. म्हणून 1 2 3 मी पण इथे का आणले आम्हाला? तुमच्यात परिवर्तन शक्य आहे. निसर्गाचा नियम आहे बेटा, परिवर्तन, बदल. त्याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवा. आणि बदल केव्हा होतो माहितीये? किंवा माणूस केव्हा शिकतो माहितीये? जेव्हा, मला याच्या स्टोरीवरून सांगायचं आहे, तुम्ही कधी शिकायला लागाल माहितीये? तुम्ही केव्हा अशक्य गोष्टी करायला लागाल? जेव्हा त्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत याची तुम्हाला लाज वाटेल ना, त्या दिवशी तुम्ही शिकायला लागाल. तुम्हाला अपमान वाटेल ना, तेव्हा तुम्ही शिकाल. प्रॉब्लेम असा आहे, साला आपल्याला लाजच वाटत नाही, त्याच्यामुळे आपण नवीन काही शिकत नाही. त्याला तो अपमान वाटला होता की मला गाडतायत जमिनीत, मला नाही म्हणतायत ना, तुम्हाला करून दाखवेल एकदा. अपमान वाटणं, लाज वाटणं असं झालं की फार मोठे व्हाल, नाहीतर परिवर्तन होणार नाही. असेच जगायला आलेत आणि असेच मरून जाल, कुत्र पण भुकणार नाही, साधारण राहून जाल आयुष्यात. आणि आत्ता चॉईस आहे, ह्याच वयात तुम्ही म्हणाल तसं होईल. सुरुवातीला त्रास होईल, पण त्याला सामोरं जा. कितीही अडचणी येऊ द्या, अडचणी फार चांगल्या असतात. मी अडचणींसाठी कायम दीपस्तंभला 4 ओळी ऐकवतो आणि सगळी मुलं दीपस्तंभची ते म्हणतात. त्या 4 ओळी फार भारी आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. माझ्या पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे सांगा वादळांना आज, अरे जाऊन सांगा वादळांना आज, तुमची या दीपस्तंभशी गाठ आहे. मला समाजसेवेसंदर्भातला शेवटचा मेसेज देऊन मी थांबवतो. आपण प्रत्येक जण खरंच देणं लागतो. आपल्याला समजत नाही की आपण कसं देणं लागतो, पण आपण इकडे जगायला आलो, आपल्याला जन्म मिळाला माणसाचा, 2 पाय मिळाले, 2 हात मिळाले, डोळे मिळाले, हक्काचे मायबाप मिळाले. काही लोकांना मायबाप कोण हेच माहीत नसतं, प्रॉस्टिट्यूशनमधून जन्माला येतात. काहींचे मायबाप लहानपणीच अपघातात जातात, बापाचं तोंड पाहिलेलं नसतं. राजेंद्र भारुड नावाचा माझा विद्यार्थी आहे, या महाराष्ट्रातला आदिवासी भिल्ल समाजाचा पहिला कलेक्टर झालाय. तो त्याच्या आईच्या पोटात असताना त्याचा बाप गेला. जन्माला आल्यानंतर त्याच्या आईने जंगलामध्ये जाऊन दारू पाडायचं काम करून त्याला वाढवला आणि ते पोट्टक कलेक्टर झालं, पहिलं IAS भिल्लांमधलं. बाप आहे आपल्याला, थांबा टाळ्या वाजू नका, बाप आहे आपल्याला, आई आहे आपल्याला, समजतंय? त्यांच्या डोळ्यात आनंद आला नाही आला तो नंतरचा भाग, किमान आपल्यामुळे अश्रू येणार नाही याची काळजी घ्या. मी काय बोलतोय समजतंय? आणि जर फार प्रेरित झाला असेल आजच्या कार्यक्रमातून तर अशी शपथ घ्या की एक दिवस माझ्या आईवडिलांचा माझ्यामुळे, माझ्या कर्तृत्वामुळे अशा स्टेजवर सन्मान होईल. अशा प्रकारचं स्वप्न बघा. समाजाने खूप दिलंय, यासारखी लोक जागतात, आयुष्यभर खपतात, म्हणून आपल्याला शिक्षण मिळतं, शिकायला मिळतं, तर आपण देणं लागतो बेटा. सातत्याने काहीतरी करत राहा. पोरं त्याच्यासाठी खपतायत. सामील व्हा याच्यात, काम करा. एक समस्या घेऊन जरी आयुष्य जगलात ना, तर खरंच एक पान लिहिलं जाईल जगाच्या इतिहास तुमच्यासाठी. आणि रेग्युलर जगलात, सेटल झालात, विशेषतः सेटल किती भारी शब्द आहे. ज्येष्ठ लोक सांगतात, मुलगा डॉक्टर आहे, सुनबाई डॉक्टर आहे, मुलगी इंजिनियर आहे, जावई पण इंजिनियर आहे, दोघांना एक एक मुलगा आहे, एक एक मुलगी आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, सेटल आहेत. झालं. तुम्हाला माहिती आहे सेटल म्हणजे काय? जगात एकच घटक सेटल असतो, प्रेत. प्रेत समजतं? प्रेत सेटल असतं. नो मुवमेंट विदाउट एक्सटर्नल फोर्स. आयुष्यात सेटल होऊ नका. आयुष्यात अशा उंचावरून खाली पडणाऱ्या धबधब्यासारखं आयुष्य करा. सेटल होऊन उपयोग नाही बेटा. आणि त्यासाठी असं काहीतरी काम करा. आणि समाजाची सेवा बिवा या छोट्या गोष्टी आहेत. आपण जे काही करतो ना इतरांसाठी, ते काय असतं माहिती आहे? काय असतं माहिती आहे? आपण आधीच खूप घेऊन टाकलंय समाजाकडून आणि निसर्गाकडून, तर त्याची परतफेड असते. त्याला म्हणतात कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड असतो. म्हणजे मी जर अंध अपंगांसोबत काम करतोय, साठी नाही म्हणत, त्यांच्या सोबत काम करत असेल तर त्याचं ग्रॅटिट्यूड काय माहिती आहे? की देवा, मी न मागता आणि काही न करता तू मला हात पाय डोळे सगळे दिलेत,
तर मी सुद्धा तुला थँक्यू म्हटलं पाहिजे, निसर्गाला म्हणतोय. तर निसर्गाला थँक्यू बोलून म्हणून उपयोग नाही. तर ज्यांना नियतीने काहीच चूक नसताना या नैसर्गिक चांगल्या गोष्टी सुद्धा ज्यांचे हक्क नाकारले, अशांसाठी जर आपण सोबत काम केलं तर आपण एक प्रकारे थँक्यू म्हणतो. सेवा नाही, सेवा ही निस्वार्थ असते. काहीही न घेता जे आपण देतो त्याला सेवा म्हणतात. इथे तर आधीच सगळं घेऊन चुकलो आपण. वी हॅव टेकन एव्हरीथिंग. आता आपल्याला द्यायचं आहे. आणि पाकड्या पाकड्या देऊ नका. कोत्या वृत्तीची माणसं आयुष्यभर कोती राहतात आणि अख्खा देश कोता राहतो. समजतंय? भरभरून. अरे आपली संस्कृती म्हणते अर्धी भाकरी असली ना बॉस तर पाव खा आणि बाजूच्या म्हणजे त्याच्यातला पाव हिस्सा खा आणि बाजूच्या भुकेल्या माणसाला बरोबर पाव हिस्सा द्या. आपला प्रॉब्लेम उलटा झालाय. आपल्याकडे अर्धी आहे, आपण शोधतो दुसरी अर्धी कोणी घेतली बघू बरं. समजतंय? आणि निसर्गाचा आणि धर्माचा सगळ्या नियम आहे बेटा. दिलं की वाढतं, दिलं की मिळतं. किती मिळतं? जेवढं द्याल त्याच्या जास्त पटीत मिळतं. पण मिळण्यासाठी द्यायचं नसतं. तर देणं हा आपला धर्म असतो, ज्याच्यासाठी आपण पृथ्वीवर जन्माला आलेलो असतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रात काय करिअर करायचं करा, पण सातत्याने निस्वार्थपणे कोणासाठी काहीतरी सातत्याने करत राहा. आणि तुमच्यातले 10-15 तरी वेडे झाले पाहिजेत. तुमचे आईवडील नाही ऐकले ना, बाबूजींकडे घेऊन जायचं. त्यांच्यासमोर कोणीच बोलू शकत नाही. तुम्ही वेडे व्हा, असं काहीतरी भन्नाट झोकून द्या आयुष्य. खरंच सांगतो, काहीच कमी पडत नाही. उलट असं कर्तृत्वाने आनंदाने. हे तिघं आम्ही चारींचे इंटरव्ह्यू बघा ना आमचे. काही असा खेद किंवा अशी काही भीती वगैरे, बघू आता काय होतं जगात आयुष्यात काही माहिती नाही, झालं तर झालं, नाहीतर मग आता बघू देवाची कृपा, असा काहीच कार्यक्रम नाही आहे. निर्माण करणार, लात मारणार, तिथून पाणी काढणारा आत्मविश्वास आवडीचं करिअर देतो. लोहिया परिवारामुळे आणि प्रसाददादा चिक्षेमुळे मला हे गाव परिचयाचं आहे. आणि मला गावात आज यायला मिळालं याचं सगळं श्रेय समर्पण प्रतिष्ठानला जातं आणि अमोल मानकरला जातं. तो अमोल मानकर काय करतात माहिती आहे? रोगट समाज आहे आपला आणि याचं पण दायित्व आपल्यावर आहे. या रोगट समाजामध्ये ज्या महिलांना छळलं जातं घरामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिकलेले लोक छळतात, अशिक्षित लोक छळत नाही. समजतंय? जितके शिकले तेवढे जास्त हुंडे मागतात. समजतंय? भिकार चोट. मजा मारायची तर स्वतःच्या दमावर आणि घामावर मजा मारायची, बायकोच्या बापाच्या पैशावर मजा मारायची नाही. हे सुद्धा अजून आपल्याला समजलेलं नाही. तर अशा छळल्या गेलेल्या महिला बिचाऱ्या, त्यांच्यासाठी ते सेंटर चालवतात, त्यांचं पुनर्वसन करतात आणि त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात. इतकं चांगलं काम आहे. ठीक. तर हे असं काहीतरी करून असे 5-10 वेडे पाहिजे इथून की, आणि कोणालाच खाय पायचे वांदे पडत नाही. तुम्हाला सांगतो, आमच्यासारख्या अनेक अशा संस्था आहे की त्या एका इंजिनियरला मिळेल इतकं मानधन द्यायला तयार आहे, पण समाजाच्या समस्यांवर पॅशनने काम करायला लोक फार कमी आहेत. दीपस्तंभ ज्या क्षेत्रात काम करतं, तुमच्यापैकी कोणालाही करायचं असेल, यू आर वेलकम. एक पत्रक आहे बाहेर, तुम्हाला ते मिळेल. 2 पुस्तकं आहेत, घेता आली घ्या. एक राजेंद्र भारूडचं आत्मचरित्र आहे, ज्याची मी स्टोरी सांगितली आत्ता, आदिवासी भिल्ल समाजाचा, त्याचं आत्मचरित्र आहे. आणि दुसरं ग्रेट भेट नावाचं पुस्तक आहे, जगातले सर्वोत्तम 25 लोकांच्या स्टोरीज आहेत. आणि तिसरं अभ्यास कसा करावा याचं पुस्तक आहे. त्याच्यावर माझा ईमेल, काय वेबसाईट, फॅनपेज, ते सगळं आहे. कीप इन टच. तुम्हाला कधी आयुष्यात काहीतरी भव्य निर्माण करायचं आहे, हजारो लोक महाराष्ट्रात भारतात काम करतायत, ताकदीने तुमच्या सोबत येतील, तुम्ही त्यांच्या सोबत या. वी आर ऑलवेज विथ यू. मनोज दादाने शेवट ताकदीने हे केलं, त्याचंही एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूयात. शेवटची काही मिनिटं तुमची कोणी. आणि थँक्यू सो मच. मीच युथ मिनिस्ट्रीला मी इथे बोलवतोय आणि हा जो विचार या 4 आयडॉल्सने आपल्या डोक्यात पेरला आहे, तो फक्त विचार ठेवू नका, घरी गेल्यानंतर ते विसरून जाऊ नका, त्याचं कृतीत रूपांतर होऊ द्या. हिम पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. हिम पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. विजय चाटे आणि सगळ्या टीमला मी इथे आमंत्रित करतोय. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपेल. सगळ्यांनी कृपयाची नोंद घ्यावी. काल बीडला सुद्धा अशीच परिस्थिती होती.
म्हणजे लेक्चर चाललं तोपर्यंत तर सगळे बसलेत, पण नंतर सुद्धा थांबले. दॅट इज कॉल्ड गुड ऑडियन्स. हार्डली 5 मिनिटाचा वेळ आपल्याला लागणार आहे इथून पुढच्या कार्यक्रमासाठी. जो व्यक्ती सारंगदादांसोबत गेल्या 8 वर्षापासून काम करतोय असं संदीप दादाला मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर येते, आणि सुरेश दादाला विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करायचा आहे, आणि सारंगदादांच्या अर्धांगिनी म्हणजे त्यांच्या वाईफ त्यांनाही मी असं विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे. अगदी 2 मिनिटात हा सत्काराचा कार्यक्रम उरकला हवा आहे. शीतलताईंना मी विनंती करतो की तुम्ही सुप्रियाताईंचा सत्कार करावा. पूर्ण युथ मिनिस्ट्रीला मी स्टेजवरती बोलवतोय. कृपया सर्व मुलांनी मागणी उभे राहायचंय. हार्डली 2 मिनिट फक्त. 1 फेब्रुवारीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर हत्तीखाना झाला, आणि आजचा 31 तारखेचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या युथ मिनिस्ट्रीनं आपल्यासमोर सादर केला. यानंतर कार्यक्रमाची जी कंटिन्युटी आहे ती राहणार आहे. आम्ही गेल्या 7-8 महिन्यांपासून प्लॅन करतोय की या सगळ्या गोष्टींवर तरी कुठेतरी विचार झाला पाहिजे. परवा जी कोपर्डीमधली घटना घडली त्यावेळेस पूर्ण अंबेजोगाईतील संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन मूकमोर्चा काढला, आणि त्याची स्ट्रेंथ एवढी जबरदस्त होती की पूर्ण अंबेजोगाई बंद होती, आणि एवढा मूकमोर्चा आत्तापर्यंत अंबेजोगाईत कधीच निघाला नसावा. आणि त्या मूकमोर्चाचं प्लॅनिंग या युथ मिनिस्ट्रीनंच केलं होतं. त्याच्या आधारावर जर आम्हाला काही करता येईल का तर इथून पुढचं आम्ही प्लॅन केलाय. ऍक्च्युली अंबेजोगाईमध्ये बरेचसे शाळा कॉलेजेसमधनं मुलं आलेले आहेत, मुलं मुली शिकण्यासाठी अंबेजोगाईत आलेले आहेत. लोहियाजी, अंबेजोगाईमध्ये बऱ्याच शाळा कॉलेजेसमधनं मुलं शिकण्यासाठी आली आहेत, मुली शिकण्यासाठी आलेत. ह्या मुलींचे छेडछाडीचे प्रकार अंबेजोगाईमध्ये घडतात. लातूरमध्ये, पुण्यामध्ये खूप जास्त आणि सर्रास पद्धतीने घडतात. ते आपल्याला डोळ्यांना दिसतं. पण ह्या बहिणींचं संरक्षण आम्हाला कुठं करता येईल तर इथून पुढं युथ मिनिस्ट्रीचे सगळे भाऊ या बहिणींच्या पाठीशी असणार आहेत. हे सगळे भाऊ या बहिणींच्या पाठीशी कसे असणार आहेत तर पहिल्यांदा मुलींनी ओपन व्हायचे. जर त्यांना कुणी असं जाणवलं किंवा कुणी त्रास देतंय तर पहिल्यांदा तुम्ही ओपन व्हा, तुम्ही उत्तर द्या. जर त्या माणसाने, त्या मुलाने जर नाही ऐकलं तर युथ मिनिस्ट्रीचे लिफलेट्स तुमच्याकडे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही दादा भाऊ ह्याच नात्याने त्यांना सांगू. आणि तेही होऊन जर नाही ऐकलं तर आम्ही ह्या सगळ्या लोकांकडे जाणार आहेत ज्यांनी आम्हाला आज कार्यक्रमाला आणि हत्याकांडाला सपोर्ट केला. जेवढी काही राजकारणी मंडळी आहेत, प्रशासन आहे, सगळ्यांच्या मदतीनं इथून पुढचा युथ मिनिस्ट्रीची इथून पुढची वाटचाल ही चालू राहणार आहे. अमोल मानकर आणि गणेश झाडे यांनी सुद्धा यायचंय. पुढचं आता काय? अमोल दादा, गणेश दादा, आपण एक गाणं घेणार आहेत आणि त्यानंतर लगेच राष्ट्रगीत असणार आहे. कार्यक्रमाला आपल्या सर्वांनी उपस्थिती, खूप मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्व मान्य ह्या कार्यक्रमामुळं समाजाबद्दल जे काही कर्तव्य करायचं आहे याची जाणीव होते आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे कार्यक्रम बघितल्यावरच आपल्याला लक्षात येत आहे. आणि त्यामुळं हे कार्यक्रम आवर्जून प्रत्येकाने बघावा.
कार्यक्रम संपला हे सांगितल्यावर सुद्धा मनाला वाईट वाटतं. ते अजून अर्धा घंटा जास्त चालावा असं प्रत्येकाला वाटतं. थँक्यू. आज ह्या ठिकाणी जे अंबाजोगाईमध्ये कार्यक्रम झाला तरुणाच्या वेगळ्या वाटा, तर खरोखरच कार्यक्रम खूप महत्त्वाचा झाला आणि ह्या कार्यक्रमातून जे मार्गदर्शन मिळालेलं आहे युवकांना ते खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि अशा अनेक जसा हे आज अंबाजोगाईमध्ये कार्यक्रम झाला तसा भविष्यामध्ये युवकामध्ये बदल व्हायचा असेल तर हे असे कार्यक्रम नेहमी युवकांसाठी झाले पाहिजे. आणि खरोखरच समाजासाठी आपलं काही देणं लागतं आणि ह्या कार्यक्रमातून आपल्याला आज या ठिकाणी ऐकण्यासाठी आपल्या शिक्षणासाठी मिळालेलं आहे. म्हणून असे कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि खरंच आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तरच या देशामध्ये भविष्यामध्ये परिवर्तन होईल. आणि परिवर्तन जर करायचं असेल तर प्रत्येकानेच समाजासाठी काही ना काही देणं लागतं म्हणून आपण द्यावं आणि भविष्यामध्ये आपल्या देशाचं नाव जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आज आयोजित केलेला यूथ मिनिस्ट्रीनी कार्यक्रम खूपच चांगला वाटला. आणि म्हणजे मी पहिल्यांदाच काहीतरी अंबाजोगाईत असं बघतीये, म्हणजे खूप इन्स्पिरेशनल पण होतं. आणि मधून आवाज येतोय की तुम्ही काहीतरी म्हणजे सामान्य लोकांसाठी म्हणा किंवा अंध लोकांसाठी म्हणा काहीतरी करायला पाहिजे असं इन्स्पिरेशनल फिलिंग्स येत आहेत सारख्या. सो इट वॉज गुड. थँक्यू. माझं नाव प्रथमा आप्पासाहेब ठोंबरे. मी एका खेड्यातून आलेली आहे आणि मला हा कार्यक्रम खूप छान झाला आणि खूप आवडला. आणि माझ्यामध्ये एवढी जिद्द निर्माण झाली की मी यस आय कॅन डू धिस. मला एवढी जिद्द आली की मला वाटत होतं की आपण गरीब आहेत आणि आपण या स्टेजपर्यंत जाऊ शकणार नाहीत. पण या कार्यक्रमाने माझ्यामध्ये एवढी जिद्द निर्माण केली की मी त्या स्टेजपर्यंत का जाऊ शकत नाही ही माझ्यामध्ये जिद्द निर्माण झाली. आणि मी ही माझ्या आईवडिलांना वचन देते की या स्टेजवर मी माझ्या आईवडिलांचा सत्कार करेन आणि खूप मोठ्या पदावर जाईन आणि समाजासाठी काहीतरी करेन. आणि म्हणून मला जाता जाता एवढंच पण असं वाटतं, सूर्य ढळल्याशिवाय दिवस उगवू शकत नाही. सूर्य ढळल्याशिवाय दिवस उगवू शकत नाही. विचारांचे बीज पेरल्याशिवाय यशाचे फळ मिळू शकत नाही. आणि मी कितीही मोठे झाले तरी या कार्यक्रमाला कधी विसरू शकत नाही. धन्यवाद. मी घाटनांदूरून आलेलो आहे. माझ्या 2 मुलीला मी घेऊन आलेलो आहे आणि मला हा कार्यक्रम इतका आवडला आहे की खरंच स्फूर्ती निर्माण होईल आणि माझ्या मुली भविष्यात मोठ्या पदावर जाऊन माझं वडिलांचं नाव मोठं करतील याच्यात मात्र शंका नाही. आणि आम्ही आपल्या या कार्यक्रम चांगला खूप छान घेतल्याबद्दल धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना. धन्यवाद. थँक्यू. आजचा जो कार्यक्रम होता तरुणाईच्या वेगळ्या वाटा, तर त्यात आम्हाला म्हणजे जास्त काही नवीन नव्हतं. ही माणसं गर्दीतलीच, पण त्यांनी फक्त एकच काम वेगळं केलं की स्वतःची जी भीती होती त्याला त्यांनी ओव्हरकम केलं आणि काहीतरी मिळवलं. सगळ्यांमध्ये भीती असते, आळस असतो, सगळं असतं, पण ह्या लोकांनी फक्त ती स्वतःची भीती कंट्रोल केली आणि काहीतरी असं केलं की ज्या सगळं जग त्यांना ध्येयवेडं म्हणतं. आणि ह्याच्यामुळेच आज हे यांना आम्ही कार्यक्रमात बोलवलं आणि आम्ही प्रयत्न करू की ह्यांच्यामुळे पण आमच्यामध्ये काहीतरी बदल होईल आणि आम्हाला पण कुठेतरी बोलवतील. फक्त एवढंच आहे. धन्यवाद.